कंपनियों के मीनिंग और कंपनियों के फीचर्स, अर्थ आणि वैशिष्ट्य. बस. Meaning, as per Chief Justice Marshall, a corporation is an artificial being, ये invisible. डेफिनेशंस हमने अकाउंट की बुक में भी देखी थी. वही 3 डेफिनेशन वापस बोलता हूँ, एक एक वाक्य. A corporation is an artificial being. कृत्रिम, बीइंग व्यक्ति. Invisible, intangible, दोघांचा अर्थ अदृश्य. आगे existing only in contemplation of law. एग्जिस्टिंग ओनली, जो अस्तित्व में है, ओनली इन द कंटेम्पलेशन ऑफ लॉ. कंटेम्पलेशन संदर्भ, लॉ यानी कानून, कानून के संदर्भ में जो है, जो सिर्फ है. आगे Being a mere creation of law, it possesses only those properties which the charter of its creation confers upon it. बीइंग अ मियर क्रिएशन ऑफ लॉ, कायद्याने निर्मित असल्यामुळे इट पजेस ओनली दोज प्रॉपर्टीज यानी गुणधर्म विच द चार्टर यानी मेन डॉक्यूमेंट जो होता है, मेन डॉक्यूमेंट. अब इट्स क्रिएशन, निर्मितीसाठी मुख्य डॉक्युमेंट यानी मेमोरेंडम आर्टिकल. कन्फर यानी गिव अपॉन इट. उसको वही गुणधर्म रहेंगे जो आप मेमोरेंडम में डालोगे. मेमोरेंडम में अगर तुमने डाला कि हम कंपनी बना रहे हैं लॉटरी कंपनी, तो वो सिर्फ लॉटरी का काम करेगी, उसने दूसरा काम करने का नहीं. आगे Either expressly or as accidental to its very existence. यस, आयदर एक्सप्रेसली स्पष्टपणे, और ॲक्सिडेंटली म्हणजेच इथे संबंधित, रिलेटेड टू इट्स व्हेरी एक्झिस्टन्स. अस्तित्वात राहण्यासाठी जे कार्य जरुरी, लिहून घ्या. अस्तित्वात राहण्यासाठी जे कार्य जरूरी, हिंदी में अस्तित्व में रहने के लिए जो कार्य जरूरी है, उन सब कार्यों के लिए. नेक्स्ट, According to Professor Henry, प्रोफेसर हाने ने डेफिनेशन का हानली. बस. a company is an incorporated association which is an artificial person created by law. Yes, company is an incorporated association. इनकॉर्पोरेटेड, स्थापित, एसोसिएशन, संस्था. ये एक स्थापित संस्था है. विच इज एन आर्टिफिशियल करून आली का पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम व्यक्ती. क्रिएटेड बाय लॉ, कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. पुढे Having a separate entity. सेपरेट एंटिटी, स्वतंत्र अस्तित्व. With a perpetual succession. परपेच्युअल सक्सेशन माहिती आहे, कायमचं अस्तित्व. And common sin. आणि कॉमन सील, तिला एक सामायिक शिक्का आहे. आगे This definition sums up the meaning as well as the features of the company's success. दिस डेफिनेशन, अच्छा, सक्सिंटली वगैरे नाही, सक्सिंटली याचा अर्थ त्यावेळेस सांगितलेला होता. किती लोकांना आठवतं बघूया. सक्सिंटलीचा अर्थ तोपर्यंत आधी सांगतो. समप मतलब एकत्र करणे. द मीनिंग, अर्थ पण ॲज वेल ॲज फीचर सगळं याने एकत्र करून टाकले. याच्यात अर्थ पण आले आणि त्याचे वैशिष्ट्य पण आले. ऑफ द कंपनी सक्सेंटली म्हणजे काय, थोडक्यात. अजून थोडक्यातले, थोडक्यात थोडे में. आगे However, the act defines the term company a bit differently. हाउएव्हर द ॲक्ट, जिथे जिथे द ॲक्ट शब्द येईल लक्षात ठेवायचं द कंपनीज आहे.
तो म्हणजे पार्टनरशिपच्या नोट्समध्ये पण आणतोच का? नाही. जो कायदा चालू आहे, कळलं का, त्या कायद्यात जेव्हाही द ॲक्ट शब्द येईल, द ॲक्ट म्हणजे हा कायदा, हाच द कंपनीज ॲक्ट डिफाईन द टर्म कंपनी अ बिट डिफरेंटली, थोडं वेगळ्या पद्धतीने, थोड़ा अलग तरीके से उन्होंने उसकी डेफिनेशन दी. पढ़ो. Section 2, subsection 20 of the Companies Act 2013 defines the term company. सेक्शन 2 सबसेक्शन 20 जो कंपनी कायदा होता 2013चा, डिफाइन द टर्म कंपनी, कंपनीची डेफिनेशन काय दिली त्यामध्ये? Company means a company incorporated under this act or under any previous company law. अंडरलाइन, सर्वात सोपी डेफिनेशन. कंपनी मीन्स अ कंपनी इनकॉर्पोरेटेड, स्थापित, अंडर दिस ॲक्ट, ह्या कायद्याखाली, और अंडर एनी प्रिव्हियस कंपनी लॉ, कुठल्याही प्रिव्हियस आधीच्या कंपनी लॉ खाली. पुढे. As we shall progress under the chapter, the meaning of the term company will be understood by the students. जैसे जैसे हम आगे जाते जाएंगे, एक एक फीचर आती जाएंगी, बेनिफिट आएंगे, एडवांटेजेस आएंगे, तो आपको और कंपनी के बारे में जानकारी मिलेगी, तो और पक्का होगा कि कंपनी क्या होती है. आगे Features of the company. फीचर्स कंपनी के 4 फीचर्स है कंपनियों के. वो 4 फीचर यहाँ पे दिए हैं, बराबर है, लेकिन उन चारों फीचर का डिटेल पहले अगले पेज पे दिया है. वो एक बार डिटेल देखने के बाद हम पीछे आ सकते हैं, तो ज़्यादा फायदा होगा. पढ़ो. First, artificial judicial person. नाही, मागच्या पेजवर यायचं, पहिल्या ओळीपासून वाचायचं. We studied the definition given to this company from layman points of view and legal points of view. We have studied the definitions given to company, to charge of company from a layman point of view. layman यानी सामान्य व्यक्ति, और दूसरा दिया from the point of view of what? मुझे से बोलो. लीगल पॉइंट ऑफ व्यू, कायदेशीर पॉइंटने पण बघितला. पुढे. But the company form of organization has certain distinctive features that help us to understand the real realms of the company. But the company form of organization has certain distinctive features. त्याचे अतिशय काही वेगळ्या फीचर्स आहेत that help us to understand the real MS of a company. real MS कट करा. रियल ऑफ अ कंपनी, कंपनीचं त्याच्यामध्ये रियल आपल्याला बघायला मिळतं आहे, लक्षात येतं आहे. पुढे. Following are the main features. त्याचे मुख्य शिष्ट कोणकोणते आहेत? फर्स्ट, separate legal entity. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. वाच. There are distinctive features between different forms of organization, and the most striking features in the company form of organization. There are distinctive features between different forms of organization. वेगवेगळे फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन साईडला मान मारूया. दॅट इज प्रोप्रायटर, पार्टनर, कंपनी. अलग अलग के अलग अलग डिस्टिंक्टिव फीचर्स. एंड कट करो, द का टी बड़ा करो. पढ़ो. The most striking features in the company form organization. vis-a-vis यानी compared to the other organization, कॉमा, कंपनी फॉर्म आणि इतर फॉर्ममध्ये जो महत्त्वाची स्ट्रायकिंग फीचर आहे, कॉमा, is that it acquire a unique character of being a separate legal entity. ते असं आहे की याला एक युनिक कॅरेक्टर आहे ऑफ बिईंग अ सेपरेट लिगल एंटिटी. सेपरेट, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व तिला आहे. पुढे. In other words, when a company is registered, it is clothed with the legal personality. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा कंपनी रजिस्टर्ड होते तेव्हा तिला कायदेशीर कपडे मिळतात. कायदेशीर कपडे मिळतात म्हणजे एक कायद्याचं रूप प्राप्त होतं.
पुढे It comes to have almost the same rights and powers as a human being. ऑलमोस्ट जवळपास द सेम राईट्स अँड पॉवर्स, तेच अधिकार ॲज अ ह्युमन बिईंग. जसे तुम्हाला अधिकार आहे तसे तिला पण अधिकार आहे. पुढे Its existence is distinct and separate from that of its members. इट्स एक्झिस्टन्स, अस्तित्व, इज अ डिस्टिंक्ट अँड सेपरेट, म्हणजे स्वतंत्र आणि वेगळं. स्वतंत्र आहे, वेगळं आहे, फ्रॉम दॅट ऑफ इट्स मेंबर, सभासदांपेक्षा वेगळं अस्तित्व आहे. पुढे A company can own property, कंपनी स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी घेऊ शकते, have bank account, बँकेत अकाउंट ओपन करू शकते, raise loans, कर्ज घेऊ शकते, incur liabilities. तिच्यावर लायबिलिटी होऊ शकतात, म्हणजे दॅट इज क्रेडिट परचेस. उधार खरेदी करू शकते, उधार खरेदी केलं की लायबिलिटी होते. And enter into contract. आणि ती वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकते. पुढे A. It is at law a person is different altogether from the subscriber to the memorandum of association. इट इज ॲट लॉ, इट इज कट करा. ॲट लॉ म्हणजे कायद्याच्या याच्यात. अ पर्सनच्या ऐवजी कंपनी लिहा. कंपनी इज डिफरंट altogether फ्रॉम सबस्क्रायबर म्हणजेच शेअर होल्डर्स. ते पुढचं कट करा. ऑफ इट्स मेमोरँडम ऑफ असोसिएशन, त्याची काही गरज नाही. शेअर होल्डर आहात तुम्ही, वेगळे आहात, कंपनी ही वेगळी आहे. पुढे Its personality is distinct and separate from the personality of those who compose it. बरोबर, तिची पर्सनॅलिटी वेगळी आहे, यांच्यापासून पूर्णपणे वेगळी आहे. ऑफ दोज हू कंपोज इट, कंपोज करणे, तयार करणे, जे तयार करतात त्यांची पर्सनॅलिटी वेगळी, हिची वेगळी. पुढे B. Even members can contract with company. येस, मेंबर म्हणजे शेअर होल्डर्स कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. पुढे Acquire right against it तिच्या विरुद्ध अधिकार वापरू शकतात. or incur liability to it. आणि तिच्यावर लायबिलिटी पण निर्माण करू शकतात, देणं पण निर्माण करू शकतात. पुढे For the company debts of the company. For the debts of the company. डेब्ट्स म्हणजेच कर्ज. पुढे Only its creditors can sue it and not its members. फक्त क्रेडिटर स्यू करू शकतात. क्रेडिटर म्हणजे ज्यांना देणं आहे. उद्या क्रेडिटर येऊन कंपनीवर केस करू शकतात, पण शेअर होल्डर नाही करू शकत की डायरेक्टर द्या बरं त्याचे पैसे, द्या त्याचे पैसे परत. डायरेक्ट म्हणून त्याला लागतील तो मागते ना, तो मागेल, तुम्हाला सांगायची गरज नाही. हां, पार्टनरशिपमध्ये आपण सांगू शकतो पार्टनरला की चला आपण त्याचे पैसे परत करूया. कंपनीमध्ये असं तुम्हाला सांगायची गरज नाही. पुढे A company is capable of owning, enjoying and disposing of property in its own name. अ कंपनी इज कॅपेबल ऑफ ओनिंग, ओनिंग म्हणजे मालकी, एन्जॉय वापरणे, डिस्पोज सेल करणे, ऑफ प्रॉपर्टी इन इट्स ओन नेम, स्वतःच्या नावामध्ये ती खरेदी करू शकते, विकू शकते, वापरू शकते. पुढे Although the capital and assets are contributed by the shareholders. जरी शेअर होल्डर कॅपिटल टाकतात, ॲसेट टाकतात. पुढे The company becomes the owners of its capital and assets. पण त्याचा मालक कंपनी असते. कंपनीने उद्या ठरवलं की ही बिल्डिंग विकायची, शेअर होल्डर नाही म्हणू शकत असं नका करू, राहू द्या ना, आपली पहिल्यापासून आहे ना आपली. मेजॉरिटी शेअर होल्डर जसं ठरवतील तसं. पुढे The shareholders are not the private or joint owners of the company's property. तुम्ही शेअर होल्डर आहात कंपनीचे, तुम्ही जॉईंट ओनर किंवा प्रायव्हेट ओनर नाही आहे कंपनीच्या प्रॉपर्टीचे. तुम्ही बिलकुल मध्ये मध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. पुढे A member does not even have an insurable interest in the property of the company. मेंबरला इन्शुरेबल इंटरेस्ट सुद्धा नाही आहे. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजेच
काय इन्शुरेबल इंटरेस्ट काय असतो? इंटरेस्ट म्हणजेच रस ही इन्शुरेबल नॉन इन्शुरेबल कसं असतं खाली बघूया आपण. वाच. The leading case on this point is of मॅक्युरा Macura Northern Assurance Company Limited 1924. मॅक्युरा व्हर्सेस नदर्न किंवा नॉर्दर्न ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड. 1925 मधली ही लीडिंग केस लॉ आहे. काय म्हणते ती? वाच. Fact of the case: ह्या केसची स्थिती कशी होती? Macura, that is, was the holder of nearly all except one shares of a timber company. 99% शेअर याच्याकडे होते, एक शेअर फक्त दुसऱ्याकडे होता. पुढे. He was also a major creditor of the company. तो त्या कंपनीचा मेजर क्रेडिटर, मोठा क्रेडिटर सुद्धा होता. पुढे. M insured the company's timber in his own name. एमने इन्शुरन्स घेतलं कंपनीच्या टिंबरचं स्वतःच्या नावाने घेतलं, कारण त्याला माहित होतं मीच जास्त ओनर आहे, मोठा ओनर आहे. पुढे. The timber was lost in a fire. लाकडाला लागली आग, जळून गेली. पुढे. M claimed insurance compensation. एमने इन्शुरन्सचं कॉम्पेन्सेशन मागितलं. पुढे. Hence, the insurance company was not liable to him, as no shareholder has any right to any item of property owned by the company. हेल्ड निर्णय असा आला, द इन्शुरन्स कंपनी वॉज नॉट लायबल टू हिम. इन्शुरन्स कंपनी त्याला पैसे देण्यास जबाबदार नाही. ॲज No shareholder has any right to any item of property owned by the company. अरे अरे बिचारायचं किती किती पोपट झालं त्याचा. लाखो रुपयांचं लाकूड जळलं, तो कंपनीमध्ये गेला, केस इन्शुरन्स कंपनीच्या विरुद्ध केस केली, त्याने इन्शुरन्स कंपनी केस जिंकली, कारण कायद्याचा आधार घेतला. कायदा काय म्हणतो? शेअर होल्डर स्वतःच्या नावाने नाही घेऊ शकत, त्याने कंपनीच्याच नावाने घ्यायला पाहिजे. एक शब्द चुकला, त्याने जर कंपनीच्या नावाने घेतला असता इन्शुरन्स, तर इन्शुरन्स क्लेम मिळाला असता. त्याने कंपनीच्या प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या नावाने इन्शुरन्स घेतला, ते अलाउड नाही. पुढे. For he has no legal or equitable interest in them. फॉर कट करा, ही कट करा, आधी फुल स्टॉप करा कंपनी नंतर, आणि शेअर होल्डर शब्द लिहा किंवा मेंबर लिहा. मेंबर हॅज नो लीगल, कायदेशीर, और इक्विटेबल, समान इंटरेस्ट इन देम, त्याच्यामध्ये त्याला हिस्सा, त्याचं समान, त्याचं हे नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा किती मोठी केस झाली, लक्षात आलं. इन्शुरेबल इंटरेस्ट याचा अर्थ इन्शुरन्स, विमा घेण्याचं इंटरेस्ट. जिथे विमा घेतलेला आहे अशा पद्धतीचं हे इन्शुरेबल इंटरेस्ट या ठिकाणी होतं. अशी ही एक मोठी लीडिंग केस आली. पुढे. Second, perpetual succession. सतत अस्तित्व किंवा कायमचं अस्तित्व. भरपूर जागा सोडल्या आहे मी आता नोट्समध्ये. Members may die or change, but the company मेंबर डाय करतील किंवा टक्कर किंवा चेंज होतील, जातील. पुढे. but the company goes on till it is wound up on the ground specified by that. जोपर्यंत ती वाउंडअप होत नाही, वाउंडअप नंतर कट कर. वाउंडअप म्हणजे विसर्जन. गणेश भक्त येत राहतील, जात राहतील, पण गणपती बाप्पा कंटिन्यू राहतील. बरोबर आहे का? पुढे. The shares of the company may change hands infinitely, but that does not affect the existence of the company. द शेअर्स ऑफ द कंपनी, कंपनीचे शेअर्स मे चेंज हँड्स इनफायनाइटली, अनेक वेळा. हँड्स म्हणजे इथे व्यक्ती, याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्यातून त्याच्या हातात, किती लोकांच्या हातामध्ये फिरू द्या. बट दॅट डज नॉट अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ द कंपनी, त्याचा कंपनीच्या अस्तित्वावर काहीही परिणाम होत नाही. पुढे. Since the company is an artificial person created by law, कारण कंपनी ही आर्टिफिशियल पर्सन आहे, क्रिएटेड बाय लॉ, लॉने निर्माण केलेली.
कॉमा. Law alone can bring an end to its life. फक्त कायदाच तिची लाईफ एंड करू शकतो, संपू शकतो, बाकी कोणीच नाही. पुढे Its existence is not affected by the death or insolvency of its members. मेंबरची डेथ हो, इन्सॉल्वन्सी हो, तरी तिच्यावर काही परिणाम होत नाही. पुढे Third, limited liability. मर्यादित लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजेच देणं. कसं मर्यादित असतं? वाच. The liability of a member depend upon the kinds of the company of which he is a member. द लायबिलिटी ऑफ मेंबर. जबाबदारी ऑफ अ मेंबर डिपेंड. अवलंबून. कशावर अवलंबून असतं? बोला तोंडाने. द काइंड म्हणजे टाईप ऑफ कंपनी ऑफ विच ही इज अ मेंबर. तुम्ही कुठल्या कंपनीचे मेंबर आहात त्याच्यावर ते डिपेंड आहे. पुढे We know that company is a separate legal entity which is distinct from the members. आम्हाला हे माहीत आहे की कंपनी ही एक सेपरेट लिगल एंटिटी आहे जी तिच्या मेंबरपासून डिस्टिंक्ट आहे, वेगळी आहे. मला माहीत आहे की तुम्हाला माहीत आहे. पुढे First, thus, in the case of limited liability company, the debt of the company is totality do not become the debt of the shareholders. दस म्हणूनच इन केस ऑफ लिमिटेड लायबिलिटी कंपनी म्हणजेच लिमिटेड कंपनी, द डेप्ट म्हणजेच कर्ज किंवा देणं ऑफ द कंपनी, कंपनीचं कर्ज किंवा देणं इन टोटॅलिटी कट करा. डू नॉट बिकम द डेप्ट ऑफ द शेअर होल्डर. तुला लगेच शेअर होल्डरची लायबिलिटी होत नाही. तुम्ही शेअर होल्डरला सांगू शकत नाही की तुला घरून भरावे लागते. पुढे The liability of the members of the company is limited to the extent of the nominal value of shareholder held by them. येस, प्रत्येकाची लायबिलिटी कुठपर्यंत लिमिटेड असते? टू द एक्सटेंट ऑफ द नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय देम. त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या नॉमिनल व्हॅल्यू एवढी. पुढे In no case can the shareholders be asked to pay anything more than the unpaid value of their shares. इन नो केस. कुठल्याच केसमध्ये कॅन कट करा. द शेअर होल्डर्स बी आस्क. शेअर होल्डरला तुम्ही सांगू शकत नाही टू पे एनिथिंग मोर दॅन अनपेड व्हॅल्यू ऑफ देअर शेअर्स. अनपेड व्हॅल्यूपेक्षा जास्त व्हॅल्यू पे कर असं तुम्ही त्याला कुठल्याही अँगलने सांगू शकत नाही. अनपेड म्हणजे शिल्लक. तुम्ही 100चा शेअर घेतला, 90 रुपये दिले, 10 बाकी आहे. आम्ही तुमच्याकडनं लाईफ टाईममध्ये किती मागू शकतो? 10. पण तुम्ही 100चे 100 देऊन टाकले आणि उद्या कंपनीचं काहीही झालं तरी तुमच्याकडनं 1 रुपयासुद्धा आम्ही मागू शकत नाही. पुढे Second, in the case of company limited by warranty, गॅरंटी. the members are liable only to the extent of the amount guaranteed by them. यस, ये भी हमने अकाउंट में सीखा है. दूसरा टाइप होता है कंपनी जो लिमिटेड बाय गारंटी है, उसके मेंबर्स आर लायबल ओनली टू द एक्सटेंट ऑफ द अमाउंट गारंटीड बाय देम. वो गारंटी देंगे, मेरी 1 लाख की गारंटी, 2 लाख की गारंटी. And that too only when the company goes into liquidation. आणि ते सुद्धा तेव्हाच जर कंपनीचं विसर्जन झालं, कंपनीला पैसे कमी पडले, तर आम्ही जेवढी गॅरंटी दिली तेवढी देऊ. गॅरेंटॉर कळतं ना तुम्हाला? लोन घेताना गॅरेंटर असतो, त्याला आपण केव्हा बोलू शकतो? जर याने पैसे नाही दिले तर. शेवटी याने एखादा हप्ता बुडवला, लगेच तुम्ही त्याला नाही बोलू शकत गॅरेंटरला चला हप्ता भरा. तो म्हणजे आता काय समजून? गॅरेंटरचं काम केव्हा असतं? पूर्ण कर्ज बुडालं तर त्याला बोलवायचं. पुढे Third, however, if it is an unlimited company, the liability of its members is unlimited as well. पण जर ती अनलिमिटेड कंपनी असेल तर मग मेंबरची लायबिलिटी काय असू शकते? अनलिमिटेड. पण अशा याच्यात आपण पडत नाही. लक्षात? आता आर्टिफिशियल बघायचं आहे, पण त्याच्या आधी मागच्या पेजवर येऊया. फीचर्स ऑफ अ कंपनी ज्या थोडक्यात होत्या त्या बघूया. खालून सुरू करा, लास्ट नंबरपासून. Features of company. First, perpetual succession. Separate legal entity. Change in members does not affect the existence of company. येस, आत्ताच बघितलं आपण डिटेलमध्ये. मेंबर येऊ जाऊ, अस्तित्व बदलत नाही. पुढे
separate legal entity, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. legally separate from the members, ती मेंबरांपासून पूर्णपणे वेगळी आहे. तिचे मेंबर वेगळे आणि कंपनी वेगळी. पुढे limited liability, liability of company different from liability of its members, मेंबरची लायबिलिटी वेगळी, कंपनीची वेगळी. पार्टनरशिपमध्ये असं नसतं. पार्टनरशिपचं भरण्यासाठी घरदार संसार, तिकडे आपलं आपलं घरदार आपल्या आपल्या घरी, कंपनी मागू शकत नाही. पुढे artificial judicial person, आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, कृत्रिम कायदेशीर व्यक्तित्व, अस्तित्व. कृत्रिम कायदेशीर व्यक्तित्व म्हणजे काय वाचा. company can act through human agency only, कंपनी ह्युमन एजन्सी म्हणजे मानवी एजन्सी कट करा. ह्युमन ओनली. तिला चालवण्यासाठी माणसं पाहिजे ना. रोबोट चालवायला लागले, चालेल का? नाही. पुढे company can contract sue and be sued in its own name, ती करार करू शकते, स्यू करू शकते, अँड बी स्यूड, आणि स्यूड पण होऊ शकते. म्हणजे तिच्यावरही केस होऊ शकतो इन इट्स ओन नेम.